प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो की आजची एक सुंदर अशी वेळ प्रभूने आमच्या जीवनामध्ये जोडली, की परमेश्वराने आज आम्हाला त्याच्या पवित्र स्थानामध्ये एकत्रित केलेला आहे. आणि आज आम्ही सप्टेंबर महिन्याच्या या पहिल्या रविवारी परमेश्वराच्या पवित्र भवनामध्ये, त्याच्या पवित्र स्थानामध्ये आम्ही एकत्रित आलेलो आहोत. आणि आम्ही एकत्रित आलेलो असताना प्रियानो, आजचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे आम्हाला एकत्रित येण्याचं, की आम्ही प्रभोजनाच्या पवित्र विधीमध्ये आम्ही सामील होणार आहोत, किंवा आम्ही एकत्रितरित्या या प्रभोजनाच्या विधीमध्ये आम्ही प्रियांनो येत आम्ही हा विधी आमच्या जीवनामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत. प्रियांनो, कोणतंही काम असेल किंवा कोणतंही कार्य असेल तर ते कुठल्या तरी विशेष कारणाने केलं जातं, बरोबर आहे. आणि त्याशिवाय कुठलंही कार्य असेल किंवा कुठलंही काम असेल ते केलं जात नाही. आणि म्हणूनच प्रियांनो, कारण फार आवश्यक असतं. हालेलुया. आणि म्हणून आज आम्ही प्रभोजनाच्या विधीमध्ये आम्ही जाणार आहोत. त्या अगोदर आम्ही प्रभोजन आम्ही का घ्यायला पाहिजे, किंवा पवित्र प्रभोजन जे आहे ते घेण्याची आवश्यकता का आहे, या संबंधीच्या वचनाला आज आम्ही ऐकणार आहोत. हालेलुया. सो प्रभुभोजन घेण्याची कारणे आज आम्ही समजून घेणार आहोत, आम्ही ऐकणार आहोत. कदाचित या संबंधीची वचने, या संबंधीच्या गोष्टी आम्हाला माहिती असतील, परंतु जितक्यांदा आम्ही प्रभूचं वचन ऐकतो तितक्या वेळेस तो नवीन गोष्टी आम्हाला देत असतो. हालेलुया. आणि म्हणून प्रभूची इच्छा ही आहे की आम्ही आज या गोष्टी समजून घ्याव्यात, या गोष्टी आम्ही जाणून घ्याव्यात. आणि कदाचित जर आपण या प्रभोजनाच्या विधीमध्ये आपण सामील होत नसू तर आम्ही स्वतःला तयार करू, स्वतःला आम्ही प्रियानो सिद्ध करू, आणि प्रभोजनाच्या विधीसाठी प्रभूकडे आम्ही प्रार्थना करू. कारण ही गोष्ट फार गरजेची आहे. जे कारण आहेत हे कारण आज आम्ही समजून घेणार आहोत. एकंदरीत 7 कारण आहेत की आम्ही प्रभोजन आम्ही का बरं घ्यायला पाहिजे, या संबंधीने जाणून घ्यायचंय. हालेलुया. सो आपण प्रभोजन घेत असाल तर आपल्यासाठी सुद्धा आहे, आणि प्रभोजन आपण घेत नसाल तरी आपल्यासाठी हे वचन आहे. हालेलुया. सो आम्ही जाणून घेऊयात. पवित्र शास्त्रातून एक वचन आम्ही वाचूयात. 1 कोरिंथ याचा अध्याय 11 आणि वचन 24 आणि 25 या ठिकाणामध्ये आम्ही वाचणार आहोत. 1 Corinthians chapter 11 verse 24-25. 1 कोरिंथ अध्याय 11 वचन 24 आणि वचन 25. आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. आमेन. दैवबाप करू हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित करू. प्रियांनो, पौलाने लिहिलेल्या या पत्रामध्ये प्रभोजनाच्या संबंधीने अनेक गोष्टी या अध्यायामध्ये, या भागामध्ये त्याने लिहिलेल्या आहेत. आणि पहिल्या करिंथच्या अध्याय 11 वचन 17 ते वचन 33 पर्यंत अनेक गोष्टी त्याने विधित केलेल्या आहे. कारण करिंथच्या मंडळीमध्ये अनेक प्रकारचे समज, अनेक प्रकारचे गैरसमज, अनेक प्रकारची तटफुटी, अनेक प्रकारचे मतभेद होते. आणि म्हणून पौलाने या मंडळीला उद्देशून लिहिलेलं पत्र, आज हे पत्र परमेश्वर आम्हाला सुद्धा, प्रभूची इच्छा आहे की या पत्रातून, या वचनातून आमच्याही जीवनामध्ये जर काही कमतरता असतील तर त्या आम्ही समजून घेत आमच्या जीवनातील त्या कमतरता आम्ही दूर कराव्यात. हालेलुया. सो नक्की घरी गेल्यानंतर हे वचन संपूर्ण अध्याय तुम्ही नक्की वाचा. मी तुमच्यासाठी परत एकदा हा रेफरन्स लिहून देतो. 1 कोरिंथ अध्याय 11 वचन 17 ते 33. 1 Corinthians chapter 11 verse 17-33. 1 कोरिंथ अध्याय 11 वचन 17 ते 33. हे वचन तुम्ही नक्की घरी जाऊन वाचा, पूर्णपणे वचन वाचा, आणि या वचनानुसार आपल्या जीवनात जर काही कमी जास्त आहे तर योग्य करा, बरोबर करा. ओके पाहूयात की आम्ही एकंदरीत 7 कारण आहे की हे 7 कारण आम्हाला शिकवतात, आम्हाला समजवतात, आम्हाला आठवण करून देतात की आम्ही प्रभोजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील व्हायला पाहिजे, आम्ही पवित्र प्रभोजन विधी आम्ही घ्यायला पाहिजे. पहिलं कारण की आम्ही येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आम्ही आठवण करतो किंवा आम्ही स्मरण करतो.
याच्यासाठी आम्ही प्रभुजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील व्हायला पाहिजे किंवा प्रभुजन विधी आम्ही घ्यायला पाहिजे. मत्तई कृष्णवर्तमान याचा अध्याय 26 आणि वचन 26 ते 28. मॅथ्यू चॅप्टर 26 वर्स 26 टू 28. 26 अध्याय 26 ते 28. मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. मी तुम्हाला सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षरस पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षरसाचा हा उपज पिणारच नाही. ओके, आणखी एक वचन आम्ही वाचूयात. पहिले करिंथ अध्याय 11 वचन 23 ते 26. या ठिकाणामध्ये पौल या प्रभुजनाच्या विधी संबंधी काय लिहित आहे आम्ही वाचूयात. पहिले करिंथ 11 23 ते 26. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. ओके, सो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही प्रभूच्या बलिदानाची, त्याच्या अर्पणाची आम्ही आठवण करतो, आम्ही स्मरण करतो. हालेलुया. आणि हे स्मरण आम्हाला कायम राहण्यासाठी प्रियांनो आम्ही प्रभुभोजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील होतो. एक विचार करा की जर आम्ही वर्षानुवर्ष प्रभुभोजनाच्या विधीमध्ये जर आम्ही सामील झालो नाही तर आम्हाला आठवण राहील का की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला? राहील आठवण? नाही. परंतु ज्या वेळामध्ये आम्ही या विधीमध्ये सामील होतो, आम्ही या मेजाभोवती येतो, पेणू ती भाकर आणि ते द्राक्षरस आम्हाला आठवण करून देतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं हे शरीर आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं हे रक्त आहे की तो माझ्यासाठी त्याचं शरीराचं, त्याच्या रक्ताचं अर्पण त्याने केलं. आम्हाला आठवण करून देणारी गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना, आपल्या शिष्यांना ज्या गोष्टी त्याने नमूद केल्या, वचन या ठिकाणामध्ये मी वाचतो वचन 24 मध्ये की त्याने भाकर घेतली आणि ती मोडली आणि त्याने म्हणलं, घ्या, खा, हे माझे शरीर तुमच्यासाठी मोडले आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याने त्याच प्रकारे प्याला घेतला आणि त्याने म्हणलं, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ करा. कोणाच्या स्मरणार्थ? आम्ही काय स्मरण करतो? स्मरण करणं म्हणजे आठवण करणं. आणि आम्ही काय आठवण करतो? त्याच्या बलिदानाची, त्याच्या अर्पणाची, त्याच्या रक्त वाहिल्याची, त्याच्या शरीर अर्पण केल्याची आम्ही आठवण करतो. आणि आठवण आम्हाला याच कारणाने होते की ज्या वेळामध्ये आम्ही प्रभुभोजन आम्ही घेतो, राईट? त्याच्याशिवाय त्याची आठवण आम्हाला होऊ शकत नाही. म्हणून ही गोष्ट आम्हाला कायम होणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. बरं, आम्ही आठवण केल्यानंतर काय होतं बरं? यस, काय वाटतं आठवण केल्यानंतर काय होतं? येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण केल्यानंतर काय होतं? ओके, त्यांनी कसं मरण सहन केलं याचा आम्ही आठवण करतो. परंतु आठवण केल्याने काय होतं? हालेलुया, हालेलुया. काहीतरी होतंय ना? काय होतं? ओके, पश्चाताप. ओके, गुड. आणखी? ओके, ख्रिस्ताने बलिदान केलं. ओके, त्याचं आठवण आम्ही करतो. काय होतं त्याच्याने? ते स्मरण केल्याने, ते आठवण केल्याने काय होतं? ओके, ओके, क्या बात आहे. जरा आंटींसाठी जोरदार टाळ्या. आपण त्या गोष्टीची आठवण केली तर प्रियांनो आम्ही स्वतःला आपोआप पापापासून, वाईटापासून, वाईट गोष्टीपासून आम्ही स्वतःला वेगळे करायला लागतो. हालेलुया. आणि जर त्याची आठवण झाली नाही तर आम्ही ऑटोमॅटिकली पापामध्ये कधी गुरफडून जातो, पाप आम्ही कधी करायला लागतो आम्हाला आठवण राहत नाही. हालेलुया. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट विशेष करून सांगितली की माझ्या स्मरणार्थ करा, माझ्या आठवणीमध्ये ही गोष्ट तुम्ही करा. काय आठवण करा? की
माझं शरीर, माझं रक्त मी त्या वधस्तंभावरती तुमच्यासाठी अर्पलेलं आहे. हालेलुया. आम्ही आठवण करतो तर प्रियानो आम्ही स्वतःचा बचाव करतो. हालेलुया. आम्ही आठवण करतो तर आम्ही स्वतःला वाचवतो. आम्ही आठवण करतो येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची तर आम्ही स्वतःला प्रियानो पाप करण्यापासून स्वतःला रोखतो. आणि म्हणून प्रियानो ही गोष्ट आमच्यासाठी फार महत्वाची आहे. प्रभुभोजन घेण्याचं कारण पहिलं महत्वाचं आम्ही पाहत आहोत की येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण किंवा आम्ही स्मरण करण्यासाठी आम्ही प्रभुभोजनाचा विधी आम्ही घेतला पाहिजे. त्यानंतर दुसरं कारण, हे दुसरं कारण सुद्धा फार महत्वाचं आहे आणि हे कारण आहे शुभवर्तमान घोषित करण्यासाठी प्रियानो आम्ही प्रभुभोजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील होतो किंवा प्रभुभोजन आम्ही घेतो. हालेलुया. शुभवर्तमानाची घोषणा कशी आम्ही करतो तर पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो की जे वचन आम्ही वाचलेलं आहे 1 कोरिंथ अध्याय 11 आणि वचन 26 वचन आम्ही वाचूया. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीत. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत काय करता. घोषणा म्हणजे काय आहे. सुवार्ता आहे. हालेलुया. सुवार्तेची घोषणा करा असं सांगितले ना. आणि आम्ही प्रभू भोजनाच्या विधीमध्ये सामील होतो तर आम्ही काय करतो. सुवार्तेची घोषणा करतो. हालेलुया. जी सुवार्ता आम्हाला कळाली ती सुवार्ता इतरांना सांगण्यासाठी सुद्धा प्रियानो आम्ही स्वतःला तयार करत असतो. आम्ही प्रभू त्याच्या आत्म्याने त्याच्या या विधीच्या द्वारे तर आम्हाला प्रत्येकांना प्रिपेअर करत असतो की आम्ही सुद्धा जाऊन सुवार्तेची घोषणा करावी. कारण सुवार्थामध्ये काय आहे. सुवार्था मी काय सांगतो. येस, तो मारल्या गेला, गाडल्या गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि सुवार्तेची सुरुवात ही मुळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणापासूनच होते. आणि म्हणून सुवार्तेची घोषणा करण्यासाठी आम्हाला प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सामील होणं गरजेचं आहे. आणि जर हा विधी आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही करत नाही तर सुवार्ता आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वतः सुद्धा घोषित करत नाही आणि इतरांना सुद्धा ती घोषित होऊ देत नाही. चांगला आहे का मग. म्हणजे आम्ही सुवार्ता घोषित करण्यासाठी आम्ही प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सामील व्हायला पाहिजे. हे दुसरं कारण आहे. माहिती होतं का. ओके, आणखी पाहूया. तिसरं कारण आम्ही पाहूया. हे तिसरं कारण इतकं महत्वाचं आहे. मी सकाळच्या सभेमध्ये या ठिकाणामध्ये नवीन कराराबद्दल आणि जुन्या कराराबद्दल बोललो. आता ज्यांनी ऐकलं ते उत्तर नाही देणार. हालेलुया. आणि सांगणार सुद्धा नाही बाजूच्या व्यक्तीला. हालेलुया. हालेलुया. स्वामी पाहूया तिसरं कारण कोणतं आहे. की तिसरं कारण की नवीन कराराची कबुली देण्यासाठी आम्ही प्रभुभोजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील व्हायला पाहिजे. प्रभुभोजन विधी आम्ही घ्यायला पाहिजे. या संबंधीचं प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं लूका शुभवर्तमान याचा अध्याय 22 आणि वचन 20. लूका चॅप्टर 22 वर्स 20 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगत आहे. लूका शुभवर्तमान 22 अध्याय आणि वचन 20. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताचा नवा करार आहे, ते रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे. ओके. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं हा प्याला काय आहे. हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. काय आहे. काय आहे. सर्वजण बोलूयात. ज्याला तोंड आहे ते सर्वजण बोलतील. काय आहे. ओके, अगोदर नव्हतं. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताने नवीन करार प्रस्थापित केला. हालेलुया. कोणता करार प्रस्थापित केला. मग जुना करार होता म्हणून नवीन करार प्रस्थापित करावा लागला. हालेलुया. मग जुना करार काय आहे. मी प्रश्न विचारतोय तुम्हाला. हालेलुया. जुना करार काय आहे. आता हे उत्तर नका देऊ. पवित्र शास्त्रामध्ये आहे. पहिला भाग जुना करार आहे, अर्धा भाग नवीन करार आहे. ते उत्तर नाही पाहिजे मला. हालेलुया. जुना करार काय आहे.
सांगाल कोणी? हालेलुया. ओके, नव्या कराराची सावली. ओके, ठीक आहे, प्रयत्न केला. आणखी कोणाला सांगायचंय? जुना करार काय आहे? कारण नवीन करार आम्हाला कळतोय, येशू ख्रिस्ताने म्हणलं रक्ताचा हा करार आहे आणि हा रक्ताचा नवा करार आहे. मग जुना करार काय होता? ओके, हा ठीक आहे, परंतु काय आहे ते? हा हा यस, हा ओके, ठीक आहे, प्रयत्न करताय सिस्टर, चांगली गोष्ट आहे. आणखी कोणाला सांगायचंय? ज्यांनी सकाळी ऐकले त्यांना नाही सांगायचंय. हा हा यस, ओके, गुड. ब्रदरनी चांगला प्रयत्न केला, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. गुड गुड. आणखी कुणाला काय सांगायचंय? जुना करार काय आहे? यस, नवीन करार आम्हाला कळतोय, जुना करार काय आहे ते सुद्धा कळायला पाहिजे. कारण नवीन करार जो आहे, डिस्कस नका करू आता. नवीन करार जो आहे याचा पाया मुळामध्ये जुना करार आहे. हालेलुया. जर जुना करार पाया रचल्या गेला नसता तर नवीन करार त्याच्यावरती आलाच नसता. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं या ठिकाणामध्ये? परत एकदा ते वचन आम्ही वाचतो. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे. हालेलुया. आता या वचनामध्येच उत्तर सुद्धा आहे बरं का. बोल येशू मसीह की. कारण मी ज्या वेळामध्ये तयारी करत होतो त्या वेळामध्येच हा प्रश्न मला सुद्धा पडला. अनेक वेळेस आम्ही पवित्र शास्त्र वाचलंय, नाही ऐकणार आहे तुम्ही नंतर, थांबा जरासं, पेशन्स ठेवा, नक्की तुम्हाला उत्तर मिळेल त्याचं. परंतु जुना करार आम्हाला समजणं गरजेचं आहे, कारण जुना करार याची पूर्तताच नवीन करार आहे. हालेलुया. परंतु जुना करार काय आहे? कोणाला सांगायचं आणखी? यस यस, बोला सिस्टर. यस, काय आहे जुना करार? हा ओके, सिस्टरांनी सुद्धा चांगला प्रयत्न केला, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. ओके, गुड. सो जुना करार आम्हाला शिकवतं की आज्ञाविधी याच्याद्वारे मनुष्याने आपल्या जीवनामध्ये त्याने चांगलं जीवन जगावं आणि पशु पक्ष्यांच्या रक्ताच्या बलिदानाच्या द्वारे मनुष्याला पापांची क्षमा मिळावी. परंतु जुना करार आम्हाला शिकवतं की मनुष्याला तात्पुरती पाप क्षमा मिळत होती. आणि म्हणूनच ते इयोबाच्या पुस्तकात आम्हाला पाहायला मिळतो की इयोब काय करत होता? दररोज तो आपल्या मुलांच्या पित्यार्थ तो वेगवेगळ्या प्रकारच्या पशुची, पक्ष्यांची किंवा पशूंची तो प्रियांनो अर्पण करत होता आपल्या लेकरांच्या क्षमेसाठी. राईट. म्हणजे दररोज किंवा जशी त्यांना आवश्यकता वाटते ना त्या प्रकारे ते परमेश्वराकडे पाप क्षमा मिळवण्यासाठी परमेश्वराकडे प्रायश्चित्त करायचे. परंतु ही जी पाप क्षमा आहे किंवा प्रायश्चित्त जे मिळवल्या जायचं ते तात्पुरतं, कायमस्वरूपाची प्रियांनो त्यांना क्षमा मिळत नव्हती. परंतु याची पूर्तता आम्हाला नवीन करारामध्ये पाहायला मिळते की पूर्णपणे पापांची क्षमा येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला प्राप्त होते. हालेलुया. आणि त्याच प्रकारे मनुष्याला पूर्णपणे पापांची क्षमा मिळाल्यानंतर त्याला नवं जीवन मिळतं, त्याला सार्वकालिक जीवन मिळतं, त्याला स्वर्गीय जीवनाचा तो वतनदार तो बनतो. प्रियांनो, हा नवीन करार येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे प्रस्थापित करण्यात आलेला आहे. हालेलुया. आणि म्हणूनच प्रियांनो, आम्हाला प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सामील होण्यासाठी, नवीन कराराची कबुली आपल्या जीवनामध्ये आम्हाला करण्यासाठी आम्हाला प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सामील होणं गरजेचं आहे. हालेलुया. जर आम्ही प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सामील होत नाही ना, तर आम्ही नवीन कराराची कबुली आपल्या जीवनाला आणि इतरांना सुद्धा आम्ही देत नाही. की नवीन करार माझ्यासाठी प्रस्थापित करण्यात आलेला आहे, नवीन करार माझ्यासाठी करण्यात आलेला आहे, ह्या गोष्टीची कबुली आम्ही तोपर्यंत देत नाही जोपर्यंत आम्ही या विधीमध्ये दररोज, जशी
प्रियानो, प्रभुजनाची विधी असते तोपर्यंत जर आम्ही त्याच्यामध्ये सामील होत नाही ना, तोपर्यंत आम्ही ती गोष्ट स्वतःसाठी, इतरांसाठी कबूल करत नाही. हालेलुया. इतकं ते महत्वाचं आहे. ही ती कबुली आहे स्वतःसाठी. हालेलुया. कबुली देणं फार गरजेचं आहे. हालेलुया. कबुली आम्ही काय देतो की पश्चातापाबद्दल, बरोबर आहे, पापांची क्षमा मिळवण्यासाठी कबुली देतो की हे पाप मी केलं, हे पाप परमेश्वरा मी माझ्या पदरी घेतो, याची क्षमा तुम्हाला दे, मी पश्चातापी होतो की हे पाप मी परत करणार नाही, याची कबुली आहे. असंच आहे. आणि त्याच प्रकारे नवीन करार हा आहे की ज्या वेळामध्ये आम्ही प्रभुजनाच्या विधीमध्ये सामील होतो की प्रभू येशू, तुझं रक्त तू माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती अर्पिलं आणि त्या रक्ताच्या द्वारे तू मला शुद्ध केलं, तू मला पवित्र केलं, माझे सर्व पाप तू माझ्या जीवनातून धुवून टाकले, तू मला तारण विधित केलं, तू माझ्या जीवनामध्ये मला सार्वकालिक जीवनाचा वाटेकरी तू मला बनवलंस. हालेलुया. सो ही नवीन कराराची आपल्या जीवनामध्ये कबुली देण्यासाठी आम्ही प्रभुभोजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील होणं किंवा प्रभुभोजन आम्ही घेणं गरजेचं आहे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. त्यानंतर चौथं कारण आम्ही पाहूया. हे चौथं कारण सुद्धा फार महत्वाचं आहे. हालेलुया. वाचूया. चौथं कारण आहे ख्रिस्ताच्या शरीराचे एकत्रीकरण करण्यासाठी प्रियांनो आम्ही प्रत्येकाने प्रभुभोजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील होणं गरजेचं आहे. म्हणजे आध्यात्मिक ऐक्य आमच्या जीवनामध्ये वाढण्यासाठी आम्ही याच्या जीवनामध्ये प्रभुभोजनाच्या विधीमध्ये प्रियांनो आम्ही सामील होणं गरजेचं आहे. वाचूयात करिंथकरास पहिले पत्र याचा अध्याय 10 आणि वचन 17. 1 Corinthians chapter 10 verse 17. पहिले करिंथ 10 आणि वचन 17 वाचूयात. आपण पुष्कळ जण असून एक भाकर एक शरीर असे आहो, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहो. बोलू येशू मसीह की. येणारे येतील, जाणारे जातील, कृपया करून इकडे तिकडे लक्ष देऊ नका, कारण आम्ही असं वचन ऐकत आहोत की या वचनाच्या द्वारे अनेक गोष्टी आम्हाला प्रभू स्पष्ट करत आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की आपण पुष्कळ जण असून एक भाकर एक शरीर असे आहोत. आपण पुष्कळ जण आहोत. आहोत की नाही? जगातला कुठलाही विश्वासणारा असेल ते पुष्कळांमध्ये आहे, परंतु या ठिकाणामध्ये पौल काय म्हणत आहे की आपण कसे आहोत? एक भाकर. कसे आहोत आपण? हालेलुया. आता ज्या वेळामध्ये भाकर बनवायची, तर भाकर बनवण्या अगोदर काय काय केलं जातं जरा मला सांगा. हा, ओके ओके, झाली भाकर तयार, ठीक आहे. हा, ओके. धान्य दळून आणलं का अगोदर? ते नाही केलं आणि डायरेक्ट भाकर बनवायला लागले तुम्ही. धान्य किती असतात? धान्य असंख्य असतात. बरोबर आहे, असंख्य असतात. त्याची संख्या मोजली जात नाही, ते पुष्कळ असतात. हालेलुया. आपण त्या बीजा समान आहोत, आपण त्या धान्या समान आहोत. ते पुष्कळ असतात, परंतु ज्या वेळामध्ये भाकर बनते ना, ती सर्व भाकर, ते सर्व जे धान्य आहेत, बीज एक होतात, एक जीव होतात. हालेलुया. समजतंय? एक जीव होतात. ज्या वेळापर्यंत त्याला दळल्या गेलं नाही, जोपर्यंत त्याला पीठ त्याचं तयार करण्यात आलं नाही, तोपर्यंत ते प्रत्येक बीज वेगवेगळं होतं. परंतु जशी त्याची ती प्रक्रिया झाली, पीठ बनवल्यानंतर आता ते धान्य वेगवेगळं राहिलं का? आता ते काय झालं? एक झालं. हालेलुया. आता त्याच्यामध्ये पाणी मिळवलं, त्याच्यामध्ये मीठ मिळवलं आणि नंतर त्याची भाकर बनवण्यात आली. गॅस असेल, गॅस चालू करण्यात आला, तवा ठेवण्यात आला, त्याच्यावरती ती भाकर टाकण्यात आली. गॅस चालू न करता भाकर बनणार नाही बरं का. हालेलुया. सो ही प्रत्येक एक शब्द प्रियांनो इतक्या गोष्टी आम्हाला शिकवतात की त्या फार महत्वपूर्ण आहे, फार मार्मिक असतात. भाकर बनवत असताना प्रियांनो ते प्रत्येक धान्य दळल्या जातं. प्रत्येक विश्वासणारा सुद्धा प्रियांनो, हिंदीमध्ये त्याला म्हणलं जातं पिसना. बरोबर आहे. त्याचं बारीक 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 प्रियानो प्रत्येक धान्याला काय केलं जातं? दळल्या जातं. त्याचं अस्तित्व नष्ट झालंय. आमचं अस्तित्व नष्ट होणं फार गरजेचं आहे. आम्ही कोण आहोत
ती गोष्ट नष्ट होणं गरजेचं आहे, तरच त्या भाकरीत आम्ही एक होऊ शकतो. हालेलुया. नसता प्रियांनो आमचं अस्तित्व आम्ही ठेवून तर भाकरीमध्ये जर धान्य असतील तर काय होतं? चाळणी लावली जाते अगोदर आणि चाळणीमध्ये ते जे धान्य आहे ते बाजूला काढलं जातं. मला नाही बनवता येत, परंतु मी पाहिलेले माझ्या आई बनवत असताना, माझी पत्नी बनवत असताना मी पाहतो. हालेलुया. पाहतो मी, मला आवडतं पाहायला. हालेलुया. इवन परंतु मला आहे ना चपात्या बनवता येतात बरं का. कारण मी ज्या वेळामध्ये हॉस्टेलला होतो बायबल ट्रेनिंगला, त्यावेळेस माझ्यासोबत नागालँड, नॉर्थ इंडियाचे आणि साऊथ इंडियाचे भाऊ माझ्यासोबत होते बायबल ट्रेनिंगला, आणि कोणालाच चपाती बनवता येत नव्हती. परंतु आम्हाला शनिवारी वेळ असायचा आणि त्या दिवशी मी सकाळी सर्वांसाठी चपाती बनवायचो. म्हणून मला माहिती आहे, माझ्या आईने त्या गोष्टी मला शिकवल्या. हालेलुया. म्हणून मी कधीच भुकीला राहू नाही शकत. धन्यवाद येशूला. हालेलुया. सो या गोष्टी आम्हाला शिकवतात की जोपर्यंत आमचं अस्तित्व आम्ही नष्ट करत नाही आणि जोपर्यंत आम्ही पूर्णपणे एक होत नाही, तोपर्यंत प्रियानो आम्ही भाकर म्हणून त्याच्याबरोबर जोडल्या जाऊ शकत नाही. हालेलुया. कुठलंही पूर्ण धान्य प्रियानो भाकरीमध्ये राहत नाही, बरोबर आहे. चाळणीच्या द्वारे ते बाजूला केलं जातं, आणि म्हणून आम्ही ख्रिस्तामध्ये ज्या वेळामध्ये एक येतो ना, आमचं अस्तित्व आम्ही बाजूला ठेवलं पाहिजे, आम्ही वेगळं केलं पाहिजे. हालेलुया. तो ॲटिट्यूड घेऊन, ती प्रतिष्ठा घेऊन, ते नाव घेऊन किंवा ते पद घेऊन जर आम्ही प्रभूच्या मंडळीमध्ये एक होऊन बसतो ना प्रियानो, आम्ही आमचं अस्तित्व बाजूला जोपर्यंत करत नाही ना, तोपर्यंत आम्ही ती भाकर, त्या भाकरीचा भाग आम्ही बनत नाही. हालेलुया. त्याच्यात पाणी मिळवलं जातं, आमचा बाप्तिस्मा होतो. हालेलुया. त्याच्यानंतर त्याच्यात मीठ टाकलं जातं. ख्रिस्ताने आम्हाला म्हणलं तुम्ही जगाचे मीठ आहात. हालेलुया. त्याच वेळेस आम्हाला चव येते, आमच्या ठाई ती प्रीती प्रस्थापित प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो करतो. त्यानंतर प्रियानो त्याला मळल्या जातं. ख्रिस्ती लोकांना प्रियानो अनेक स्वरूपाने प्रियानो जगिक दृष्टिकोनातून त्यांना अनेक गोष्टीचा सामना त्यांना करावा लागतो. मळल्या जातं प्रियानो. मळणं ही साधी गोष्ट नाहीये. कसं मळलं जातं माहितीये ना? फार प्रेमाने मळल्या जातं का? हालेलुया. आणि जर एक्स्ट्रा पाहुणा आला तर कसं मळल्या जातं? हालेलुया. पूर्ण राग त्याच्यावरती निघतो ना. माझी पत्नी नाही करत असं. हालेलुया. परंतु प्रियांनो या गोष्टी शिकवतात की ज्या वेळामध्ये त्याला तवेवरती टाकल्या जातो ना, तव्यावरती टाकल्यानंतर ती भाकर शेकल्या जाते. ख्रिस्ती लोकांना या गोष्टीचा सामना करावा लागतो. छळ आहे, निंदा आहे, अपमान आहे, ही आग आहे. जोपर्यंत त्या आगेला सामना ती करत नाही ती भाकर, तोपर्यंत ती भाकर कोणीच खाणार नाही. ती भाजल्यानंतरच खाल्ली जाते. हालेलुया. ख्रिस्ती व्यक्ती जोपर्यंत त्या संकटातून, त्या अडचणीतून, त्या छळातून, त्या त्रासातून, त्या दुःखातून, त्या निराशेतून, त्या अपमानातून, त्या दुष्ट गोष्टीतून जोपर्यंत तो जात नाही ना, तोपर्यंत त्याचं सुद्धा एक चांगलं अस्तित्व निर्माण होत नाही. हालेलुया. मका काय किलो आहे? मक्का काय किलो मिळतोय सध्या? मधुमक्का 20 रुपये 30 रुपये चालू आहे, बरोबर आहे. किती मिळतात एका किलो मध्ये? 4. ओके, ठीक आहे. आपण विचार करूया की तो जो मका आहे 20 रुपये किलो आपल्याला मिळाला, बरोबर आहे. म्हणजे एक मक्याची किंमत किती आहे? ओके, कॅल्क्युलेशन चांगलं आहे, गुड. 5 रुपयाला एक मका, म्हणजे 4 मक्का आपल्याला त्याच्यामध्ये मिळाले आणि 5 रुपयाला एक मिळालं. आता तो मका आपण कच्चा खातो का? नाही. परंतु ज्या वेळामध्ये तोच मका जो 5 रुपयाला मिळतो, तो मका भाजल्यानंतर त्याची किंमत किती वाढते? जर तुम्ही पर्यटक स्थळाला जर तुम्ही गेलात ना, तोच मका तुम्हाला 20 रुपये 30 रुपये इवन 50 रुपयाला सुद्धा मिळतो, बरोबर. 50 रुपयापर्यंत. हालेलुया. आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आम्हाला एका चांगला प्रियानो एक गोष्ट आम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला आगेचा सामना करावा लागेल. तोपर्यंत आमचं अस्तित्व आमचं निर्माण होऊ शकत नाही. आम्हाला आगेमध्ये जावे लागेल. हालेलुया. जो 5 रुपयाचा मका त्याची किंमत नाहीये, परंतु जो भाजला गेला, जो आगेमध्ये गेला, त्याची किंमत 40 रुपये 50 रुपये बनली. तसा ख्रिस्ती व्यक्ती आहे.
ज्या वेळामध्ये तो भाजला जातो ना, त्याचं अस्तित्व जगिक दृष्टिकोनातून जरी नसेल, प्रभूच्या दृष्टिकोनातून फार मोठा आहे. हालेलुया, हालेलुया. त्याच प्रकारे प्रभूचं वचन आम्हाला आणखी पुढे सांगतं की त्याच वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, वचन 17 परत एकदा मी वाचतो की एक भाकर एक शरीर असे आहोत. शरीर, आणि या शरीराचं मस्तक कोणाला म्हणलेलं आहे? कोणाला म्हणलंय? कोणाला म्हणलंय? प्रभू येशू ख्रिस्त शरीराचं मस्तक आहे. आम्ही त्या शरीराचे अवयव आहोत. आम्ही या शरीराशी जोडलेलो आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा म्हणलं की ज्या प्रकारे योहान कुटशुभवर्तमान याचा अध्याय 15 त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की माझा बाप माळी आहे, मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही माझे फाटे आहात. तुम्हाला माझ्यापासून वेगळं राहून तुम्हाला स्वतःहून फळ देता येत नाही. तुम्ही काही करू शकत नाही. हालेलुया. आम्ही फाटे या नात्याने, आम्ही त्या वेलेशी जुडलेला असताना पियानो आम्हाला प्रत्येकांना फळ यावं ही प्रभूची इच्छा आहे. त्या पूरक गोष्टी तो आम्हाला देतो. आम्हाला पाहिजे असलेलं प्रियांनो जे प्रोटीन आहे, आम्हाला पाहिजे असणारं प्रियांनो जे विटॅमिन्स आहे, आम्हाला पाहिजे असणारं ऊन, आम्हाला पाहिजे असणारं पाणी, आम्हाला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक घटकांची पूर्तता त्या वेळामध्ये मिळते ज्या वेळामध्ये आम्ही ख्रिस्ताबरोबर जुडलेलं राहतो. हालेलुया. आणि त्याच वेळामध्ये त्या वेलेला काय होतात? फाट्याला वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या ठिकाणामध्ये वेगवेगळ्या फाटांना फुलं येतात. फुलं आल्यानंतर त्याला हळूहळू द्राक्ष यायला लागतात. बोलू येशू मसीह की. आणि जर तीच फाटा त्या द्राक्ष वेलातून बाजूला केली, त्या द्राक्ष फाट्याला जी द्राक्षवेलीपासून वेगळी आहे त्याला फुलं येतील का? त्याला फळं येतील का? म्हणजे त्याला द्राक्ष येतील का? नाही. केव्हा येतील? जोपर्यंत ते जुडून आहे त्या द्राक्षवेली बरोबर. हालेलुया. एक महत्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगेल. रोमकराच्या पत्रामध्ये एक फार सुंदर गोष्ट नमूद केलेली की आम्ही प्रत्येक जण कलम केलेला आहोत. बोले येशू मसीह की ज्या वेळामध्ये कलम केली जाते ना, मुळामध्ये बऱ्याच वेळेस आपण कलम केलेलं पाहिलं असेल झाड, त्या झाडाला फळं फार चांगली असतात. बरोबर आहे? बरोबर बघितले? किती जणांनी बघितले कलम केलेले झाड? बघितले तर असेल तर हात वरती करा ना. मला नाही घ्यायचे तुमचे. ओके. मुळामध्ये ते झाड की ज्या झाडाला, ज्या रोपाला चांगल्या प्रकारचे फळच येऊ नाही शकत, अशा रोपाला प्रियानो कलम केलं जातं बरं का. त्याची वाढ चांगली असते परंतु त्याला फळ चांगलं येऊ नाही शकत म्हणून त्याला कलम केली जाते. आपण तसेच होतो. आपली वाढ जगी दृष्टिकोनातून चांगली परंतु आपल्याला फळ नाहीये, आत्मिक फळ नाहीये. आणि म्हणूनच प्रियांनो येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला प्रत्येकांना कलम करण्यात आलं. हालेलुया. आणि त्याच कारणाने आम्ही आता फळं देऊ शकतो, आत्मिक फळं देऊ शकतो. आत्मिक फळं आपल्याला माहिती आहेत? सांगा. ओके. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. हालेलुया. किती आहेत? 9. हालेलुया. हे फळं आम्हाला का बरं येतात? कारण आम्ही कलम केलेला आहोत त्या येशू ख्रिस्ता बरोबर. हालेलुया. त्याने आमच्या बरोबर कलम केले. हालेलुया. आम्ही मुळामध्ये फळ देणारेच नव्हतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची बरं का. आम्ही त्या योग्यतेचे नव्हतोच परंतु त्याने आमच्यावरती कृपा केली, त्याने आमच्यावरती दया केली, त्याने आमच्यावरती अनुग्रह केला आणि त्याच्याद्वारे त्याने आम्हाला फलवंत केलं. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीने प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की तो आमचा मूळ द्राक्षवेल आहे. त्याच्यापासून वेगळे राहून आम्ही काहीच करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणामध्ये वचन आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही एक भाकर आहोत, आम्ही एक शरीर आहोत. शरीर या संबंधीने की त्या मस्तकाच्या आधीनतेमध्ये सर्व शरीर असतं. बरोबर आहे? आम्हाला जे पण करायचं ना ती प्रत्येक जी ऑर्डर असते ना ती ऑर्डर कुठून मिळते? मस्तकातून मिळते. बरोबर आहे? हात नाही सांगत की डोळ्याला काय करायचं, पाय नाही सांगत की तोंडाने काय करायचं. कोण सांगतं?
मस्तक म्हणजे आपलं डोकं सांगतं आपल्या सर्व शरीराला काय गरज आहे ना, ती प्रत्येक गरज आपलं मस्तक सांगत असतं. इव्हन आपल्याला ज्या वेळामध्ये खाज येते ना, हा जो सेन्स आहे ना, हा सेन्स सुद्धा मस्तकापर्यंत अगोदर जातो आणि त्या वेळामध्ये मस्तक आम्हाला सांगतो दुसऱ्या हाताला तिथं खाजव. ही प्रत्येक प्रक्रिया मस्तकाशी संबंधित आहे आणि आमचा मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आता जो दुसरा हात आहे, तो दुसरा हात या पहिल्या हाताला मदत करायला का बरं गेला? कारण मस्तकाने सांगितलं. हालेलुया. हाताने पायाला मदत का बरं केली? मस्तकाने सांगितलं. हालेलुया. या हाताने तोंडाला मदत का बरं केली? मस्तकाने सांगितलं. आणि त्या वेळामध्ये आमचं पोट भरलं. बरोबर आहे. हालेलुया. नाहीतर आम्ही उपाशी राहिलो असतो ना. मस्तक फार महत्वाचं आहे आणि आमचा मस्तक येशू ख्रिस्त आहे. आत्मिकरित्या ज्या वेळामध्ये मी पाहतो, एक हात म्हणजे आपण स्वतः असाल आणि दुसरा हात दुसरा व्यक्ती असाल, तुम्ही त्या व्यक्तीला मदत करायला पाहिजे. आम्ही येशू ख्रिस्ताच्या शरीराशी जुडलेले आहोत. आम्ही वेगळे नाही आणि म्हणून प्रियांनो, आम्ही ख्रिस्ताच्या मंडळीचे एकत्रीकरण करण्यासाठी, आमचे आध्यात्मिक ऐक्य वाढवण्यासाठी आम्ही प्रभू भोजनाच्या विधीमध्ये सामील व्हायलाच पाहिजे. आणि म्हणून पहिल्याच रविवारी जास्त गर्दी असते बरं का. हालेलुया. हा माझा अनुभव आहे. कारण बाकीच्या वेळात गरज नाही वाटत, परिपूर्ण वाटतं, कारण सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडे. म्हणून नाही वाटत की आम्ही बाकीच्या सभेमध्ये एकत्रित यायला पाहिजे, वचन ऐकलं पाहिजे. बोले येशू मसीह की. थोडासा हा शब्द त्रासदायक वाटेल, परंतु ही गोष्ट सत्य आम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि जो स्वीकारतो त्याच्या जीवनात बदल घडतो आणि त्याच्या जीवनामध्ये बदल घडतो, परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. हालेलुया. हालेलुया. आम्हाला आमचं नियोजन स्वतः करावं लागेल आणि कसं करायचं ते आम्हाला स्वतःला माहिती आहे. हालेलुया. मी असे सुद्धा परिवार पाहतो की ते 50-50, 60-60 किलोमीटर पासून प्रियानो ते दर आठवड्याला येतात. का? ती तहान आणि भूक आहे, ती तळमळ आहे की मला आज प्रभू काहीतरी विशेष देणार आहे. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये या गोष्टी प्रभू पाहतो प्रियांनो, प्रभू याचा आशीर्वाद, याचं प्रतिफळ त्या लोकांना फक्त त्यांच्या पुरतं नाही देत, तर सर्व परिवाराला परमेश्वर देतो. हालेलुया. आणि जे याच्यासाठी कष्ट घेतात ना, परमेश्वर त्यांना सुद्धा आशीर्वाद देतो. बोले येशू मसीह की. येशू मसीह की. कारण प्रत्येक गोष्ट परमेश्वर पाहत असतो, त्याच्या दृष्टीआड कुठलीच गोष्ट नाहीये. आणि म्हणून या ठिकाणामध्ये आम्ही प्रत्येक जण त्या शरीराच्या संबंधीने, ख्रिस्ताचे जे शरीर आहे हे एकत्रीकरण करण्यासाठी प्रियांनो, आमची आध्यात्मिक वाढ होण्यासाठी प्रियांनो, आम्ही प्रभू भोजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील होणं गरजेचं आहे. हालेलुया. जर आम्ही प्रभू भोजनाच्या विधीमध्ये जर सामील झालो नाही तर आमची आत्मिक वाढ होईल का? नाही होणार. हालेलुया. हालेलुया. जसं एखादं लहान एखादं पशु असतं, बकरीचं एखादं पिल्लू असेल किंवा एखादं वासरू असेल, जर त्याला सगळ्या गोष्टी पोषक जर नाही मिळाल्या तर त्याची वाढ होते का? नाही होत. जसं एखाद्या मोठ्या झाडाखाली एक छोटस रोपटं असेल, त्याची वाढ होते का? नाही होत. परंतु तेच रोपटं जर त्या झाडाच्या सावलीपासून लांब असेल, त्याची वाढ होते का? त्याला लागणारं पाणी, त्याला लागणारं खत, त्याला लागणारा वारा, त्याला लागणाऱ्या सगळ्या पूरक गोष्टी त्याला मिळाल्या तर त्याची वाढ व्यवस्थित होते. हालेलुया. तसं आम्हाला पूरक असण्यासाठी, आत्मिक पोषण आम्हाला मिळण्यासाठी, ख्रिस्ताच्या शरीराबरोबर आम्हाला जुडून राहण्यासाठी आणि आमची आत्मिक वाढ होण्यासाठी, ऐक्य वाढण्यासाठी प्रियांनो, आम्हाला प्रभू भोजनाच्या विधीमध्ये सामील होणं फार गरजेचं आहे. आम्ही या विधीमध्ये एकत्रित प्रियांनो आम्ही प्रभोजन घेतलं पाहिजे. हे चौथं कारण आहे. हालेलुया. एक कारण मला सांगाल. पहिलं कारण, ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण, शुभवर्तमानाची घोषणा, नव्या कराराची कबुली देण्यासाठी. चौथं कारण, ख्रिस्ताच्या शरीराचे एकत्रीकरण करण्यासाठी. पाचवं कारण पाहूया, आध्यात्मिक पोषणात सहभागी होण्यासाठी.
म्हणजे आमच्या विश्वासाची बळकटी होण्यासाठी आम्ही प्रभोजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील होणं गरजेचं आहे. जर आम्ही प्रभोजनाच्या विधीमध्ये जर आम्ही सामील होत नाही तर आमचं आध्यात्मिक पालन पोषण मुळीच होऊ शकत नाही. हालेलुया. प्रभोजन हे आध्यात्मिक प्रियांनो पेय आहे, आध्यात्मिक ती भाकर आहे, आध्यात्मिक ते अन्न आहे आणि याचं ते प्रतीक आहे. जी भाकर आणि जो द्राक्ष रसाचा जो प्याला आहे ना, ते आमच्यासाठी अन्न आणि पेय या संबंधीने ते आहे आध्यात्मिक पोषणासाठी. आणि आत्म्याचं पोषक आणि कृपेचे ते साधन आमच्यासाठी बनलेलं आहे. विश्वासात आणि विश्वासणारा विश्वास आणि ख्रिस्ताबरोबर त्याची बांधिलकी याद्वारे तो सहभागी होत असतो. हालेलुया. त्याची बांधिलकी किंवा त्याची जी जवळीकता आहे तो विश्वासणाऱ्याची कोणाबरोबर असते? येशू ख्रिस्ताबरोबर. जर त्याची फार जवळीकता आहे ना, तो सगळ्या गोष्टी बाजूला सारेल. प्राधान्य कशाला देईल? प्रभोजनाच्या विधीला. हालेलुया. हालेलुया. आता म्हणजे महिन्यातून एकदाच प्रभोजनाच्या विधीला सामील व्हायचं असं नाही बरं का. वचन काय आहे? ओके. आणखी वचन काय आहे? मी प्रश्न विचारतोय. ओके गुड. भाकर सुद्धा आहे. आणखी अहो वचन काय आहे? ओके गुड. सिस्टरलाच उत्तर माहिती, बाकी कोणाला माहित नाही का? हा. आणखी वचन काय आहे? जीवन. गुड. हा. वचन काय आहे? यस. अहो वचन काय आहे? यस. हा. पाणी आहे. ओके. पावला करता देवा. गुड. आणखी वचन काय आहे? हातोडा आहे. ओके. आणखी वचन काय आहे? अग्नी आहे. ओके. वचन काय आहे? भाकर आहे. ओके. ओके. वचन काय आहे? अहो वचन देवाचे शब्द आहेत. हालेलुया. वचन देवाचे शब्द आहेत आणि ते शब्द आम्ही महिन्यातून एकदाच ऐकले पाहिजे का? हालेलुया. मोबाईल किती वेळेस वापरतो आपण दिवसभरात? फोन करण्यासाठी किती वेळेस? मी पाहण्यासाठी तर बोललोच नाही अजून. हालेलुया. किती वेळेस आम्ही बोलतो? किती वेळेस बोलतो मोबाईलवरती? इवन रेसिपी सुद्धा फोनवरती डिस्कस होतात बरं का. काय टाकलं आणि काय नाही टाकलं, काय बनवलं आणि काय नाही बनवलं. हालेलुया. आम्हाला रेसिपीज नाही पाहिजे. आम्ही ज्या वेळामध्ये प्रभूचं वचन ऐकतो ना, त्या वेळामध्ये प्रभू आमच्याशी बोलत असतो. आणि म्हणून प्रियांनो, प्रभोजनाच्या विधी बरोबर प्रभूचे जे शब्द आमच्यासाठी आहेत ते आम्ही वेगवेगळ्या सभेमध्ये ज्या वेळामध्ये ऐकतो ना, त्याच्याद्वारे प्रियांनो आमच्या आत्मिक जीवनासाठी असणारे जे पोषक गोष्टी आहेत त्यातून त्या आम्हाला मिळत असतात. हालेलुया. येशू ख्रिस्ताचं शरीर, येशू ख्रिस्ताचं रक्त आम्ही ग्रहण करतो, परंतु त्याच प्रकारे देवाचं जे शब्द, देवाचं जे वचन आहे आमच्यासाठी आत्मिकरित्या पोषक ठरतं. आणि ज्या ज्या वेळामध्ये आम्ही ते ग्रहण करतो, त्याचं मनन करतो, आम्ही विचार करायला लागतो ना, नको असलेल्या गोष्टी आमच्या जीवनातून ऑटोमॅटिकली बाहेर निघायला लागतात. हालेलुया. सर्दी झाल्यानंतर आपण प्रत्येक जण गोळी घेतो का? नाही घेत. नाही घेत. घेतो की नाही? काय होतं बरं त्याच्याने? सर्दी निघून जाते. ओके. आणखी फरक काय पडतो? कोणी आहे मेडिकल फील्डचं इथं? हा. हा. काय होतं सांगा? जो कफ आहे ना, ती गोळी घेतल्यानंतर त्याची जी टोक असतात, जी विशेष वेळामध्ये ती गोळी दिली जाते. सकाळ असेल, दुपार असेल, संध्याकाळ असेल. जास्त सर्दी असेल, खोकला असेल तर त्या वेळामध्ये, आता माझा आणि मेडिकलचा काही संबंध नाही, परंतु जसं मला माहिती त्यानुसार मी सांगेल, ती गोळी घेतल्यानंतर आमच्या शरीरामध्ये असलेला जो कफ आहे ना, तो कफ शरीरातून बाहेर पडतो. बरोबर आहे? तो निघून जातो, बाहेर पडतो. आणि त्या वेळामध्ये आम्हाला पूर्णपणे रिलीफ व्हायला लागतो, पूर्णपणे बरं वाटायला लागतं. ही वचनाची गोळी बरं का. ज्या वेळामध्ये आम्ही ती घेतो ना, नको असलेल्या गोष्टी आमच्या शरीरातून, आमच्या मनातून, आमच्या विचारातून, आमच्या मानसिकतेतून, आमच्या जीवनातून निघून जातात. आणि म्हणून पियानो ती फक्त महिन्यातून एकदा नव्हे बरं का.
हालेलुया, हालेलुया. हे आमच्यासाठी टॉनिक सामान आहे. रोज खा आणि रोज नवीन शक्ती संपादित करा. हालेलुया. रोज नवीन शक्ती, नवीन सामर्थ्य, नवीन जोम, नवीन कृपा परमेश्वर त्याच्या वचनाने आमच्या जीवनामध्ये देतो. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या आत्मिक पोषणासाठी आम्ही प्रभुजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील व्हायला पाहिजे. त्यानंतर 6वं कारण, ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची वाट पाहण्यासाठी आम्ही प्रभुजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील होणं गरजेचं आहे. हे आशेने पाहणं आहे. बोले येशू मसीह की हालेलुया. ब्रदर विचारतात मला कधी कधी बरं का, की तुम्हाला इतकं कसं का माहिती आहे. हालेलुया. ऑब्झर्वेशन आहे माझं. हालेलुया. सो बऱ्याचशा गोष्टी परमेश्वर ऐन वेळेला प्रगटीकरण देत असतो, की कुठल्या वेळामध्ये कुठली गोष्ट, कुठले शब्द बोलले पाहिजे. या प्रत्येक गोष्टी प्रगटीकरण परमेश्वर त्याच्या आत्मेने त्याच्या लोकांना, त्याच्या दासांना तो देत असतो. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळामध्ये उदाहरणाने बोलायचा ना, उदाहरणाने लोकांना स्पष्ट समजायचं. हालेलुया. आता मला विश्वास आहे की तुम्हाला त्या गोळीवरून समजलं असेल की देवाचं वचन कसं काम करतं. उदाहरणावरून कळालं की नाही. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. त्याच प्रकारे जे 6वं कारण आम्ही पाहतो की आम्ही प्रभुजनाच्या विधीमध्ये आम्ही का बरं सामील व्हावं, तर ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची आम्ही वाट पाहत आम्ही राहण्यासाठी किंवा वाट पाहण्यासाठी प्रियांनो आम्ही प्रभुजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील होतो. प्रभुजन ख्रिस्ताच्या सोबत मेजवानीची एक पूर्व झलक आहे. माहिती आहे, जी मेजवानी त्याच्या लोकांना दिली जाणार आहे, त्या मेजवानीची ती झलक आहे. हालेलुया. जसं प्री वेडिंग असतात, प्री वेडिंग. हालेलुया. मी त्याच्या विरोधात नाहीये, जसं चाललंय तसं चालू द्या, मला काही त्याच्याशी घेणं नाहीये. परंतु ती एक झलक आहे. एखादी मुख्य परीक्षा असते आणि त्या मुख्य परीक्षेच्या अगोदर एक प्री एक्झामिनेशन घेतली जाते. बरोबर आहे, म्हणजे त्याची झलक म्हणून. बरोबर आहे. सराव परीक्षा त्याला कदाचित म्हणल्या जाईल. हा, प्री फायनल. ओके, प्री फायनल. फायनल एक्झामच्या अगोदर प्री फायनल म्हणजे जो मुख्य सामना आहे त्याच्या अगोदर एक सामना होतो, पूर्व सामना. राईट. त्याच प्रकारे प्रभू भोजनाचा जो विधी आहे, ही प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आम्हाला जी मेजवानी मिळणार आहे त्याची ही झलक आहे. आणि म्हणून मी बऱ्याच वेळेस सांगतो की प्रभू भोजनाचा विधी हा पवित्र विधी आहे. प्रभू भोजनाचा विधी हा गंभीर विधी आहे. हालेलुया. आणि म्हणून या विधीला ज्या वेळामध्ये आम्ही सामील होतो ना, मीटिंगच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत थांबा, तरच पूर्ण आशीर्वाद, याची गंभीरता तुम्हाला लक्षात येईल. नसता घाईघाईत आपण येतो आणि पाळक साहेब प्रभोजन तुम्ही मला द्या, मला लवकर जायचंय. त्याची गंभीरता स्वतःला नाही, आम्ही इतरांना सुद्धा त्याची गंभीरता दाखवत नाही. बी सिरियस फॉर दॅट. वचन वाचूयात. या झलक संबंधी पवित्र शास्त्र काय सांगतं, कारण हा पुरावा आम्हाला या ठिकाणातून प्रभूचं वचन आम्हाला देत आहे. वाचूयात. प्रगटीकरण याचा अध्याय 19 आणि वचन 9 मध्ये. रिव्होल्यूशन चॅप्टर 19 वर्स 9. प्रगटीकरण 19 आणि वचन 9 वाचा. तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलवलेले ते धन्य. तो मला असेही म्हणाला, ही देवाची सत्यवचने आहेत. बोल येशू मसीह की. हालेलुया. कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलवलेले ते धन्य. हालेलुया. आणि जो व्यक्ती प्रियांनो या मेजवानीमध्ये, या मेजाजवळ येतो ना, आणि याच्यामध्ये जो सामील होतो, त्या मुख्य मेजवानीची झलक त्याला या ठिकाणामध्ये मिळते. बोले येशू मसीह की. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची वाट याच्याद्वारे आम्ही करत असतो. आणि आम्ही काय वाट पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आम्ही त्याच्याबरोबर घेतले जाणार आहोत आणि आम्ही प्रत्येक जण त्याच्या मेजवानीमध्ये आम्ही सामील होणार आहोत. आम्ही शेवटल्या वचनात, शेवटल्या भागात पाहणार आहोत की एक्झॅक्टली ती मेजवानी, त्याचं स्पष्टीकरण त्या वचनातून आम्हाला होईल.
त्याचं कन्क्लुजन त्यामध्ये दिलेलं आहे. आणि ज्या वेळामध्ये मी तयारी करत होतो ते प्रवचन परमेश्वरने मला त्याच्या लिंकमध्ये त्या गोष्टी परमेश्वरने मला देऊन टाकल्या. वाचूयात की या संबंधीने आणखी परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं की कोकऱ्याच्या मेजवानीस बोलवलेले जे आहेत ते कसे आहेत? धन्य. हालेलुया. इथं जर प्रॅक्टिस झाली ना तर तिथं सोपं जाईल. हा सराव आहे आमचा. हालेलुया. स्वर्गामध्ये काय काय असणार आहे बरं? ओके, आनंद असणार आहे. ओके, आणखी स्वर्गात काय काय असणार आहे? आपला विषय तो नाहीये, परंतु आपण त्या स्वर्गामध्ये जाणार आहोत, आम्हाला त्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. नरकात काय काय आहे? आणखी आणखी ओके, आणखी आणखी ओके, ठीक आहे. आता आपल्याला कुठं जायचंय? मग तिथल्या माहिती जास्त करायला पाहिजे. हां, सांगा स्वर्गात काय काय? येशू आहे. ओके, आणखी पवित्र आत्मा. ओके, आणखी ओके, आणखी आणखी काय? क्या बात आहे. जरा आंटींसाठी जोरदार टाळायचं. स्वर्गामध्ये स्तुती आहे, स्वर्गामध्ये आराधना आहे. आणि आम्हाला काय करायचं स्वर्गामध्ये? काय करायचंय? म्हणून आजपासून प्रॅक्टिस करायला सुरुवात करा बरं का. हालेलुया. जर हे येत नाही ना, स्तुती आराधना येत नाही, तुमचं काहीच काम नाही स्वर्गात. हालेलुया. हे यायलाच पाहिजे. आणि कशीही असेल ती स्तुती आराधना आम्ही करताच यायला पाहिजे. हालेलुया. आम्ही एकमेकांची स्तुती करतो की नाही? करतो की नाही? हा व्यक्ती फार चांगला आहे, याने मला मदत केली. आम्ही विनाकारण सुद्धा आपलं काम काढून घ्यायचं तर आम्ही खोटी स्तुती सुद्धा करतो. परंतु आम्हाला अशी खोटी नाही करायची, खरी खरी करायची. आणि खऱ्या खऱ्या गोष्टी त्याने आमच्या जीवनात केल्या. हालेलुया. आणि नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट लिहिलेली आहे की स्तुती ज्या व्यक्तीची होते ना, त्या व्यक्तीसाठी तो एक फास आहे. फास आहे बरं का. आणि या गोष्टी पचवणं फार अवघड आहे. स्तुतीच्या कारणाने अनेकांना गर्व येतो. कोणाला आला? कोणाला आला माहितीये? पवित्र शास्त्र सांगतंय लुसिफराला गर्व आला आणि त्या गर्वाच्या कारणाने तो स्वर्गातून फेकण्यात आला. म्हणून मनुष्याची स्तुती मनुष्याला फासाकडे घेऊन जाते. बोले येशू मसीह की. परंतु परमेश्वराची स्तुती ज्या वेळामध्ये आम्ही करतो ना, आम्ही स्वतःला लीन करतो, रिक्त करतो, नम्र करतो. आमचं अस्तित्व आम्ही नष्ट करत प्रभूला आम्ही धन्यवाद देत त्याला उंचावत असतो. हालेलुया. हालेलुया. सो नीतिसूत्राचं पुस्तक किती जण वाचतात बरं? हालेलुया. या महिन्यामध्ये परीक्षा आहे आणि ज्यांनी याच्यासाठी नाव दिलं ना, अनेक गोष्टी तुम्ही शिकत आहात. आणि ज्यांनी देऊ नाही शकले ना, कमीत कमी पुस्तक तरी वाचा प्लीज. कारण खूप चांगल्या गोष्टी, नीतीचे शिक्षण त्याच्यामध्ये दिलेले आहे. बोले येशू मसीह की. येशू मसीह की. सो या ठिकाणामध्ये जसं पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे की आम्हाला त्या कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलवलेले आहेत, ते धन्य. आता मी प्रॅक्टिस करतोय त्या मेजवानीमध्ये कसं सामील व्हायचंय. ज्या वेळेस मी एनसीसी मध्ये होतो, एनसीसी मी 11वी 12वीच्या वेळामध्ये एनसीसी मध्ये मी माझ्या कॉलेजमध्ये होतो. आणि त्याच कारणाने बऱ्याचशा डिसिप्लिन मला त्याच्यातूनच शिकायला मिळाल्या. वेळेचं महत्त्व असेल किंवा जे काम ज्या वेळात करायचं त्याच वेळात करायचं, नंतर नाही. आणि त्या 26 जानेवारीला आमची मुख्य ड्रिल असायची. जसं दिल्लीमध्ये ड्रिल असते आपण पाहतो ना, टीव्हीवरती जो प्रोग्राम होतो, त्या प्रोग्राम मध्ये आम्ही पाहतो की जे सैन्य आहेत वेगवेगळे ग्रुप घेऊन ते चालतात. कुठं आहेत ते? कोणत्या ठिकाणी माहिती आहे? राष्ट्रपत कुठं आहे ते? दिल्लीमध्ये, लाल किल्ल्यासमोर. क्या बात आहे. ब्रदरला चांगलंच माहिती आहे. जरा ब्रदरसाठी जोरदार टाळायचं.
लाल किल्ला, की त्या ठिकाणामध्ये पंतप्रधान असतात, त्या ठिकाणामध्ये एखादा पाहुणा बोलवला जातो विदेशातून आणि त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी केल्या जातात, होतात. आणि त्यातून आपल्या देशाकडे असलेलं तंत्रज्ञान, आपल्या देशामध्ये असलेली जी प्रगत गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीची झलक त्या ठिकाणामध्ये दाखवली जाते आणि सर्व देशाला, देशाबरोबर सर्व जगातील राष्ट्रांना या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. परंतु त्याच्या अगोदर कित्येक महिन्या प्रियांनो त्याची प्रॅक्टिस केली जाते बरं का. प्रॅक्टिस केली जाते. प्रॅक्टिस 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 मेक्स परफेक्ट. हालेलुया. ती प्रॅक्टिस याच्यासाठी की त्या वेळामध्ये, ज्या वेळामध्ये पाहुणे त्या ठिकाणामध्ये आहे, ज्या वेळामध्ये मुख्य अतिथी त्या ठिकाणामध्ये आहे, मुख्य लोक त्या ठिकाणामध्ये आहे, अनेक प्रेक्षक त्या ठिकाणामध्ये आहे, कोणतीही चूक त्या ठिकाणामध्ये होऊ नये याच्यासाठी प्रॅक्टिस केली जाते. तीही प्रॅक्टिस आहे की आमची चूक त्या कोकऱ्याच्या लग्नामध्ये होता कामा नये, त्याच्यासाठी पियानो ही प्रॅक्टिस आम्हाला करायची. ही त्याची झलक आहे. आणि म्हणून पियानो प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीत बोलवले आहेत ते धन्य. हालेलुया. हालेलुया. सो आम्हाला ती धन्यता मिळालेली आहे. आम्ही त्याच्या दुसऱ्या आगमनाची वाट आम्ही पाहतोय. यशायाचं पुस्तक अध्याय 25 वचन 6 ते 8 आम्ही वाचूया. आयझाया चॅप्टर 25 वर्स 6 to 8 वाचूयात. यशाया 25 अध्याय वचन 6 ते 8. सेनाधीश परमेश्वर ह्या डोंगरावर सर्व राष्ट्रासाठी मिष्टानाची मेजवानी राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे. उत्कृष्ट मिष्टानांची व राखून ठेवलेल्या गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे. सर्व लोकात झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रात आच्छादून टाकणारे आच्छादन तो ह्या डोंगरावरून ओढून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीसा करीतो. प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरून वरील अश्रू पुशितो. तो अखिल पृथ्वीवरील आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करीतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे. बोलिये यीशु मसीह. सो शेवटी वचन आम्हाला पाहायला मिळतं की प्रगटीकरणाच्या अध्यायामध्ये या गोष्टी नमूद केलेल्या आहेत की सर्वांचे अश्रू पुसून टाकले जाणार आहेत. केव्हा? प्रभू येशू आपल्या लोकांना आपल्या बरोबर घेऊन जाईल त्या वेळामध्ये. तिथं अश्रू नाहीये, तिथं रडणं नाहीये, दात खाणं नाहीये. त्या ठिकाणामध्ये केवळ परमेश्वराचा, प्रभूचा गौरव आहे. आणि या संबंधीने प्रभूचं वचन मला सांगतं की सेनाधीश परमेश्वर या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टानाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. उत्कृष्ट मिष्टानाची व राखून ठेवलेल्या गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. ही मेजवानी, याची झलक या ठिकाणामध्ये आमच्यासाठी आहे. आणि ही प्रॅक्टिस ज्या वेळामध्ये आम्ही इथं करतो ना, कोकऱ्याच्या लग्नामध्ये प्रियांनो, त्या लोकांची कधीही गफलत होणार नाही. हालेलुया. होईल का? नाही होणार. त्यांना अगोदर प्रॅक्टिस झाली ना. हालेलुया. म्हणून इथंच स्तुती आराधनेची प्रॅक्टिस करा, इथंच प्रभुभोजनाच्या विधीमध्ये प्रॅक्टिस करा. तुम्ही कोकऱ्याच्या लग्नामध्ये तुम्ही सामील होणार आहात, मोठ्या मेजवानीमध्ये. हालेलुया. सो आम्ही दुसऱ्या आगमनाची वाट पाहत राहण्यासाठी प्रियांनो आम्ही या मेजवानीमध्ये आम्ही सामील होणं गरजेचं आहे. ओके. हे 6 कारण आहे. 7वं कारण फार महत्वाचं आहे. नाही संपलं आणखी. हालेलुया. 7वं कारण महत्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय या प्रभुजनाच्या विधीची पूर्तताच होत नाही. आणि 7वं कारण काय माहितीये? आमचं स्वतःचं परीक्षण करण्यासाठी, आत्मचिंतनाची ही वेळ आम्हाला मिळण्यासाठी प्रभुजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील होतो. प्रियांनो, वाचूयात. 1 कोरिंथ 11 आणि वचन 28 मध्ये काय म्हणलेलं आहे? पौल फार सुंदर या गोष्टी या अध्यायामध्ये तो लिहित आहे. 1 कोरिंथियन चॅप्टर 11 वर्स 28. 1 कोरिंथ 11:28. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. काय करावं? कोणाचं? थोडं जोरात बोला. आत्मपरीक्षण कोणाचं असतं का दुसऱ्याचं असतं? हालेलुया. आत्मपरीक्षण आम्हाला स्वतःला करण्यासाठीची वेळ आम्हाला मिळते, नाहीतर आम्ही नाही करत बरं का आत्मपरीक्षण. याला आत्मचिंतन सुद्धा म्हणलं जाईल. राईट? करतो का आम्ही घरी असल्यावर? कधी स्वतःबद्दल कधी विचार करतो का? आम्ही सिरियल बद्दल विचार करतो, बरोबर ना?
शेजाऱ्याबद्दल विचार करतो, नातेवाईकांबद्दल विचार करतो, लेकरांबद्दल विचार करतो, भविष्याबद्दल विचार करतो. आम्ही चिंतित असतो, आम्ही काळजीमध्ये असतो, बरोबर आहे. परंतु प्रभू भोजनाच्या विधीमध्ये ज्या वेळेमध्ये आम्ही येतो ना, आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करायला लागतो की आम्ही स्वतः कुठं चुकलो, स्वतः कुठं बहकलो, स्वतः कोणतं पाप केलं, कोणत्या चुका केल्या, किती खोटं आम्ही बोललो, कोणाविरुद्ध आम्ही काय वागलो, या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आम्हाला मिळण्यासाठी, आत्मचिंतन करण्यासाठी आम्हाला या विधीमध्ये सामील होणं किंवा प्रभुभोजनाचा विधी घेणं गरजेचं आहे. जर आत्मपरीक्षण कशासाठी केलं जातं? ओके, जे पाप अपराध चुका झाल्या त्याची क्षमा मिळावी. ओके, आणखी पुन्हा होऊ नये याच्यासाठी. ओके, आणखी आत्मपरीक्षण कशासाठी? ओके, स्वतःमध्ये बदल घडून आणण्यासाठी. आणखी आणखी काय वाटतं? ओके, ज्या वेळामध्ये आम्ही आत्मपरीक्षण करतो ना, ती चूक परत 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 होऊ नये याच्यासाठी आम्ही निश्चय करतो बरं का, की मी ही चूक परत करणार नाहीये. आणि याची शाश्वती आम्ही कोणाला देतो? कोणाला देतो? प्रभू येशूला. कोणाबद्दल देतो? घरी असल्यावर देतो का? ज्या वेळामध्ये मी त्या पवित्र प्रभुभोजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील होणार ना, त्याच्या अगोदर आम्ही आत्मपरीक्षण करतो. आम्ही स्वतःला पारखायला लागतो, आम्ही स्वतःमध्ये स्वतःला पाहायला लागतो आणि आमच्या चुका आम्हाला दिसायला लागतात. आम्ही जितकं स्वतःला ओळखतो ना, तितकं आम्हाला कोणीच ओळखत नाही. प्रभू तर चांगलंच ओळखतो बरं का, तो तर चांगलंच ओळखतो. हालेलुया. परंतु आपण स्वतःला सुद्धा ओळखतो, बरोबर आहे. हालेलुया. परंतु ही गोष्ट त्या वेळामध्ये प्रखरतेने होते ज्या वेळामध्ये आम्ही या मेजाजवळ येतो. त्या वेळामध्ये आम्ही स्वतःला पारखायला लागतो, स्वतःचं परीक्षण आम्ही करायला लागतो, स्वतःमध्ये कोणत्या चुका आहे ना या गोष्टी आम्हाला समजायला लागतात आणि त्या वेळामध्ये आम्ही क्षमा मागायला लागतो आणि प्रभूला आम्ही शाश्वती देतो की प्रभू ही गोष्ट मी परत माझ्या जीवनामध्ये करणार नाही. हालेलुया. म्हणून ही गोष्ट चांगली आहे की नाही? चांगली आहे की नाही? जगात ही गोष्ट आहे का? जग काय सांगेल आम्हाला? काय सांगेल? हालेलुया. जग काय शिकवेल आम्हाला? त्याने तुला एक शिवी दिले ना, तो आता त्याला 5 दे. जग हे शिकवेल आम्हाला. त्याने तुझं इतकं नुकसान केलं आणि तू त्याचं दुप्पट नुकसान कर. जग हे आम्हाला शिकवतं. परंतु प्रभूचं वचन ज्या वेळामध्ये आम्ही आत्मपरीक्षण करायला लागतो ना, आमच्या जीवनात, मानसिकतेत, विचार आणि आमच्या आध्यात्मिकतेमध्ये प्रियानो पूर्णपणे बदल 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 घडायला लागतो. आणि हा बदल त्याच्या रक्ताने आणि त्याच्या शरीराने आमच्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होते. म्हणून प्रियानो, प्रभुभोजनाच्या विधीमध्ये आम्ही का बरं सामील व्हायला पाहिजे? तर येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण करण्यासाठी, शुभवर्तमानाची घोषणा करण्यासाठी, नवीन कराराची कबुली आमच्या जीवनामध्ये देण्यासाठी, ख्रिस्ताच्या शरीराचे एकत्रीकरण आमच्या जीवनामध्ये करण्यासाठी, आत्मिक पोषणात आम्हाला सहभागी होण्यासाठी, आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची वाट पाहण्यासाठी आणि स्वतःचं परीक्षण करण्यासाठी प्रियानो आम्ही प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सामील व्हायला पाहिजे. प्रभुभोजन आम्ही घ्यायला पाहिजे. पाहूया एक महत्वपूर्ण असा एक दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने देव केला. या दाखल्यामध्ये अनेक गोष्टी देव केलेल्या आहेत की ज्या आम्हाला आज स्पष्ट करतात. एक वचन आम्ही वाचणार आहोत. लूका शुभवर्तमान याचा अध्याय 14 आणि वचन 15 ते 24 आम्ही वाचूयात. लुका चॅप्टर 14 वर्स 15 to 24. लूका शुभवर्तमान याचा अध्याय 14 वचन 15 ते 24. मग त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यापैकी कोणा एकाने ह्या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य. त्याने त्याला म्हटले, कोणा एका मनुष्याने संध्याकाळची मोठ्या जेवणावळ केली तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले आणि जेवणाच्या वेळेस आता तयारी झाली आहे असे आमंत्रण सांगावयाला त्याने आपल्या एका दासाला पाठविले.
तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करीतो, मला क्षमा असावी. दुसरा म्हणाला, मी बैलाच्या 5 जोड्या विकत घेतलेल्या आहेत, त्या मी तपासावयाला जातो. मी तुला विनंती करीतो, मला क्षमा असावी. आणखी एक जण म्हणाला, मी लग्न केले आहे म्हणून माझे येणे होत नाही. मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा ते घरधन्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, नगराच्या रस्त्यात व गल्ल्यात लवकर जा आणि दरिद्रे, व्यंगस, आंधळे व लंगडे यास इकडे घेऊन ये. दास त्यास म्हणाला, महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापि जागा आहे. धनी दासाला म्हणाला, माझे घर भरून जावे म्हणून सडकावर व कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये. कारण मी तुम्हाला सांगतो की त्या आमंत्रित माणसापैकी एकालाही माझ्या जेवणातले काहीच चाखवयास मिळणार नाही. ओके, आमंत्रित कोण होते? वचन आम्ही ऐकले ना. आमंत्रित कोण होते? कोण होते सांगा बरं. बाळकसाहेब, फार वेळ झाला आता, नाही आठवत काय वाचलं म्हणून. कोण कोण होते आमंत्रित जरा सांगा. हा, कोण होते? पुष्कळ आमंत्रित होते. परंतु या पुष्कळांमध्ये कोण कोण आहेत? 3 प्रकारचे लोक या ठिकाणामध्ये दिलेत की हे 3 प्रकारचे लोक आमंत्रित होते. आता हा फार मोठा एक गहन आणि गूढ गोष्ट आहे, गूढ वचन आहेत, एक रहस्य सुद्धा आहे. या संबंधीने आम्ही एका दिवशी नक्की याचा अभ्यास करूया. परंतु ज्या वेळामध्ये जे आमंत्रित आहेत ते आमंत्रित कारण देऊ लागले की आम्ही येऊ नाही शकत. पहिल्याने काय कारण दिलं? मी शेती घेतली, मला जाऊन पाहिले पाहिजे, मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. दुसरा काय म्हणला, मी 5 जोड्या विकत घेतल्या बैलाच्या आणि त्या मला तपासायला जायच्यात, मी विनंती करतो, मला क्षमा कर. आणि तिसरा काय म्हणला की माझं लग्न मी केले आहे, माझे येणे होत नाही. अशा प्रकारे 3 प्रकारच्या लोकांनी त्यांनी कारण दिले. आमंत्रित ते होते परंतु ते येऊ नाही शकले, ते आलेच नाही. हालेलुया, हालेलुया. मेजवानी म्हणल्यानंतर ती मेजवानी कशी असेल? फार मोठी असेल. कारण फार श्रीमंत लोक या मेजवानीला आमंत्रित करण्यात आले होते. शेत विकत घेणारा गरीब आहे का? बैल विकत घेणारा 5 जोड्या त्याने विकत घेतल्या, तो गरीब आहे का? लग्न झालेला व्यक्ती तो सुद्धा गरीब नाहीये. हालेलुया. म्हणजे श्रीमंत लोकांना, प्रतिष्ठित लोकांना या व्यक्तीने आमंत्रित केलं, परंतु हे या भोजनासाठी, या मेजवानीसाठी येऊ शकले नाही. त्यांनी क्षमा मागितली, ते गेले नाही. आणि ज्या वेळामध्ये या सगळ्या गोष्टीचं वर्तमान या दासाने आपल्या धन्याला जाऊन सांगितलं, त्या वेळामध्ये धन्याला राग आला. काय आला? थोडं जोरात बोला. किती जणांना येतो बरं? येतोच ना. तुम्ही एखाद्या पाहुणे मंडळांना तुम्ही बोलवलं बरं का, निवडक काही लोकांना तुम्ही बोलवलं आणि जर ते तुमच्या कार्यक्रमाला नाही आले तर आम्ही सुद्धा नाही जाणार त्यांच्या कार्यक्रमाला, बरोबर ना? ते नाही आले आम्ही कसं काय जायचं, असंच ना. परंतु इथं तसं नाहीये. हालेलुया. या ठिकाणामध्ये जी मेजवानी दिली, आमंत्रित लोकांना देण्यात आली, परत त्यांना बोलवणं, पाठवण्यात आलं. आमंत्रण मिळाल्यानंतर परत बोलवणं म्हणजे दुसरं आमंत्रण त्यांना मिळालं आणि दुसऱ्या आमंत्रणात सुद्धा ते गेले नाही. आणि त्यानंतर धन्याने या गोष्टी ऐकल्यानंतर वचन आम्हाला सांगतं की त्या धन्याने या गोष्टी ऐकल्या, तो आपल्या दासाला म्हणाला, काय म्हणाला? नगराच्या रस्त्यात व गल्ल्यात लवकर जा आणि दरिद्री, अपंग, आंधळे व लंगडे यांना इकडे घेऊन ये. कोणाला आण? कोणाला आण? जे दरिद्री आहेत, जे अपंग आहेत, जे आंधळे आहेत, जे लंगडे आहेत, या लोकांना काय कर? माझ्या मेजवानीमध्ये घेऊन ये. अहो, आपण असेच होतो. हालेलुया. जे जगातले प्रतिष्ठित होते, जे जगातले ज्ञानवंत होते, जे बुद्धिवंत होते, ते अगोदर आमंत्रित होते, परंतु त्यांनी कारण दिलेत की आम्ही नाही येऊ शकत, आमच्याकडे फार ज्ञान आहे, आमच्याकडे फार बुद्धी आहे, आम्हाला प्रभूची गरज नाहीये. परंतु ज्यांना गरज नव्हती ना, अशा लोकांना प्रभूने आमंत्रित केलं. हालेलुया.
ज्यांना अक्कल नव्हती, ज्यांना बुद्धी नव्हती, जे अपंग होते, जे आत्मिकरित्या सगळ्या गोष्टीमध्ये ते कमतरता त्यांच्या जीवनामध्ये होती, दरिद्री होते, अपंग होते, आंधळे होते, लंगडे होते, यांना त्या ठिकाणामध्ये आमंत्रित केलं. आणि त्या ठिकाणामध्ये त्या दासाने या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याने म्हणलं, आपण आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले, तरी अद्यापी काय आहे? जागा आहे, अद्यापी जागा आहे. आणि त्या वेळामध्ये धनी दासाला म्हणाला, माझे घर भरून जावे म्हणून सडकावर व कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये. कुठं जा? सडकावर जा, रस्त्यावर जा. आणि जे रस्त्यावरचे लोक आहेत ना, तू त्यांना काय कर? आग्रह करून घेऊन ये. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, माझ्या बापाच्या घरात पुष्कळ जागा आहे. त्याच्या बापाच्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्या जे आमंत्रित केलेले त्यांना त्याने परत एकदा आमंत्रण पाठवलं येशू ख्रिस्ताच्या द्वारे. परंतु ते नाही आले. परंतु जे लुळे होते, जे अपंग होते, जे दरिद्री होते, जे आंधळे होते, असे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे गेले. आणि प्रियांनो, त्यांना स्वर्गाचं राज्य, ती मेजवानी त्यांना मिळाली. आणि ते लोक वतनदार झाले, ते लोक स्वर्गाचे हक्कदार झाले, सार्वकालिक जीवन त्यांना मिळालं. हालेलुया. आणि आम्ही प्रत्येक जण प्रियांनो त्या सडकावरती असलेले लोक आहोत. आम्ही त्या कुंपणावरती असलेले ते लोक आहोत की आम्हाला ते आमंत्रण आता मिळतंय. हालेलुया. ते आमंत्रण आमच्यापर्यंत त्या दासाच्या द्वारे, दास देवाच्या सेवकांच्या द्वारे आम्हाला मिळतंय. आणि आम्ही प्रत्येक जण प्रियांनो त्या मेजवानीमध्ये आम्ही प्रत्येक जण सामील होणार आहोत. बोलिये येशू मसीह की. कारण प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की वचन 23, धनी दासाला म्हणाला, घरी माझे घर भरून जावे म्हणून सडकावर व कुंपणावर जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये. आम्ही पाहतो की देवाचे दासगण त्याच्या लोकांना प्रियानो आग्रह करतात की नाही? हालेलुया. आणि जे ते आग्रह मान्य करतात ना, ते ज्या वेळामध्ये या लोकांबरोबर जुळून जातात ना, ते त्या मेजवानीचे सहभागी ऑटोमॅटिकली व्हायला लागतात. हालेलुया. आणखी प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की कारण मी तुम्हाला सांगतो की त्या आमंत्रित माणसापैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखाव्याला मिळणार नाही. बोल येशू मसीह की. जे बुद्धिवंत आहे, जे ज्ञानवंत आहे, जे नीतिमान आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मी त्यांच्यासाठी या जगात आलोच नाही. हालेलुया. जे पापी आहे, जे अधर्मी आहे, जे अनितिमान आहे, अशांसाठी मी या जगामध्ये आलो. आणि आम्ही प्रत्येक जण तसे होतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला आमंत्रित केलं. हालेलुया. आता आम्हाला आमंत्रित केल्यानंतर आता आमचे दरिद्री कपडे, आमचे घाण वस्त्र हे तसेच घेऊन आम्हाला त्या मेजवानीमध्ये सामील व्हायचंय का? तर आमचे चांगले कपडे आम्हाला परिधान करायचे. हे वस्त्र, हे कपडे दर्शवतात आमचा जुना स्वभाव, जुने विचार, जुनी मानसिकता, जुनी गोष्ट, जुने पाप, या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनातून आम्हाला काढून टाकायच्या आहे. हालेलुया. काढून टाकल्यानंतर आम्हाला आंघोळ करायची, बाप्तिस्मा आहे, नवीन कपडे परिधान करायचे, आम्हाला प्रभूचा अभिषेक प्रदान करायचा. नवीन अभिषेक प्राप्त केल्यानंतर आम्हाला त्याच्या मेजवानीमध्ये, त्या कोकणाच्या लग्नाच्या मेजवानीमध्ये आम्हाला सामील व्हायचंय. हालेलुया. त्या मेजवानीमध्ये सामील होण्यासाठी प्रियानो आता आम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही त्या वेळामध्ये चुकणार नाही बरं का. बोल येशू मसीह की. कारण ती मेजवानी फार मोठी आहे आणि ती मेजवानी फार सुंदर असणार आहे, रॉयल. हालेलुया. कारण स्वर्गामध्ये वचन सांगतं की स्वर्गामध्ये ज्या वाटा आहेत ना, त्या सोन्याच्या आहेत. क्या बात आहे. हालेलुया. म्हणजे ते सोनं आपण पायाखाली तुडवणार आहेत. फार जपून ठेवलंय. हालेलुया. ते पायाखाली तुडवलं जाणार आहे स्वर्गामध्ये, त्याचं मोल नाहीये. आणि म्हणून प्रियांनो, ते जे लग्न आहे, ती मेजवानी जी आहे, ती मेजवानी एकदम रॉयल असणार, एकदम मोठी भव्य दिवस असणार आहे. म्हणून त्याच्यासाठी आतापासून प्रॅक्टिस करणं फार गरजेचे आहे. म्हणून आम्ही या
प्रभुजनाच्या मेजवानीमध्ये किंवा प्रभुजन आम्ही का बरं घेतले पाहिजे, एकंदरीत आम्ही 7 कारणं पाहिलेत आणि या मोठ्या जीवनावळीचा दृष्टांत यातून अनेक गोष्टी आम्हाला स्पष्ट झाल्या असतील हा विश्वास मी करतो. हालेलुया. सो प्रभू परमेश्वर या वचनाच्या द्वारे तो आम्हाला प्रत्येकांना आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करतो की जसं तुम्ही हे वचन ऐकत आहात, इतरांना सुद्धा प्रभूचं वचन ऐकण्यासाठी नक्की तुम्ही प्रोत्साहित करा आणि जीजस लव्स मिनिस्ट्रीसाठी तुम्ही नक्की प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही आमच्याकडे कळू शकता. ज्या प्रार्थना विनंत्या तुम्ही फोनच्या माध्यमातून आम्हाला कळू शकता. जो मोबाईल नंबर आहे 7768371128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे करा. नक्की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. परत एकदा मी नंबर सांगेल 7768371128 या मोबाईल नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आम्हाला कधी सुद्धा कळू शकता. आणि हे व्हिडिओज तुम्ही नक्की इतरांना शेअर करा. हे व्हिडिओज तुम्ही नक्की लाईक करा आणि जर आतापर्यंत हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. परमेश्वर तुम्हाला या वचनाच्या द्वारे परमेश्वर अधिक आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.